नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चीननी फायनली ऑफिशियली असं एक मान्य केलं आहे की चीनी सैन्यसुद्धा मारलं गेलं होतं. गलवान व्हॅलीमध्ये जे प्रकरण घडलं म्हणजे भारतीय सैनिक आणि चीनी सैनिक यांच्यामध्ये जो क्लॅश झाला होता त्याच्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले होते आणि चीनकडून सुद्धा किती सैनिक मारले गेलेत वगैरे तर याचे प्रिडिक्शन केले होते. आय थिंक न्यूयॉर्क टाइम्सनी सांगितलं होतं की 35 जवान त्यांचे तिथं कॅज्युलिटी झाले आहेत. कॅज्युलिटी म्हणजे इंजर्ड असतील किंवा मेलेले असतील. आणि ANI कडून असं सांगितलं होतं की ऑलमोस्ट 43 जण इंजर्ड आहेत. म्हणजे तिथं सुद्धा कॅज्युलिटी मोठ्या प्रमाणावरती झाल्या होत्या. तिथं ॲम्ब्युलन्स वगैरे सॅटेलाईटच्या माध्यमातून कॅप्चर झाल्या होत्या. तर फायनली आता चीननी सुद्धा तो आकडा मान्य केला आहे. त्यांनी नेमकं काय म्हणलेलं आहे, त्यांचं मत काय, तर याविषयी आपण जाणून घेऊ. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. आता आपण हे कोणत्या बेसिसवरती बोलतोय तर बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये असं आर्टिकल आलं आहे, चायना फायनली ॲडमिट इट लॉस्ट लेस दॅन 20 सोल्जर्स इन अ क्लॅश विथ इंडिया. आता असं म्हटलेलं आहे म्हणजे 20पेक्षा कमी जवान त्यांचे मारले गेलेत असं त्यांनी सांगितलं आहे. तुम्हाला आजच्या आपल्या लेक्चरची PDF त्याचबरोबर ऑडिओ फाईल ही टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणार आहे. आणि जे विद्यार्थी राज्यसेवा 2020च्या एक्झामसाठी तयारी करतायत तर अशांसाठी विजन स्टडी ॲपच्या माध्यमातून कोर्स उपलब्ध आहे. या कोर्समध्ये प्रवेश घेऊन तुम्ही राज्यसेवा 2020ची तयारी अगदी घर बसल्या व्यवस्थितपणे करू शकता. त्याचबरोबर जे संयुक्त गट ब साठी तयारी करतायत अशांसाठी संयुक्त गट बचा सुद्धा सेपरेट कोर्स आहे. दोन्ही कोर्सची व्हॅलिडिटी ही 12 ऑक्टोबर 2020पर्यंत असणार आहे. म्हणजे तुमची संयुक्त गट बची पूर्वपरीक्षा सुद्धा होऊन जाईल. ठीक आहे, तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही कुठल्याही कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता. आपल्या मुख्य टॉपिककडेच आपण राहू. चीनने नेमकं हे ऑफिशियली मान्य केलं आहे. तर आता याबद्दल ते नेमकं काय म्हणतायत तर भारतामध्ये चर्चा सुरू होती. इंडियन मीडियाकडून असं रिपोर्ट करण्यात आलं होतं की भारतीय सैनिकांनी 16 चायनीज डेड बॉडीज ह्या चायनाला दिलेत. म्हणजे 16 चायनीज सोल्जर्सच्या डेड बॉडी ह्या चायनाच्या आर्मीला दिलेल्या आहेत, तर हँडओव्हर केल्यात. तर असं एक आर्टिकल आलं होतं. तर त्याला एक रिप्लाय देण्यासाठी म्हणजे आता आपल्या आर्मीकडून तर 16 डेड बॉडीज देण्यात आल्यात. म्हणजे नेमकं काय तर 16 जण तर ॲटलिस्ट मेलेलेच आहेत, मारलेच गेलेले आहेत. मग आता चीननी ते ॲडमिटसुद्धा केलं आहे की लेस दॅन 20 ट्रूप्स हे त्यांचे मारले गेलेत किंवा 20 जवान त्यांचे मारले गेलेत. आणि असं त्यांनी त्यांच्या न्यूजपेपरच्या माध्यमातून सुद्धा प्रकाशित केलं आहे. तुम्हाला त्यांचा न्यूजपेपर माहिती असणार आहे. ग्लोबल टाइम्स हा त्यांचा एक ऑफिशियल न्यूजपेपर सारखाच आहे जो की सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या अजेंडा सेट करतो. आणि त्यांनी भरपूर सारे ट्विट्स वगैरे केले होते की आम्ही नंबर सांगणार नाही आहे कारण जर आम्ही नंबर सांगितलं तर थोडे आणखीन क्लॅशेस होतील. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की समजा चीननी जर 20पेक्षा कमी सैन्य मारलं गेलं असं जर सांगितलं असतं तर ॲज अ बदला म्हणून भारतीय सैनिकांनी परत ॲग्रेशन दाखवलं असतं आणि ते चुकीचं आहे म्हणून आम्ही आमचा नंबर सांगत नाही असं त्यांनी या ग्लोबल टाइम्सच्या माध्यमातून सांगितलं होतं. त्याचबरोबर ग्लोबल टाइम्समध्ये ना चीन किती पॉवरफुल आहे, भारताने किती जपून वागलं पाहिजे असे सुद्धा बरेचसे सजेशन लिहिले जातात. तर त्यापैकीच काही इथं मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. या आर्टिकलमध्ये त्यांनी असं मेन्शन केलं होतं की चीनमधील काही विश्लेषक आणि निरीक्षकांनी भारतीय अधिकारी भारतीयांना दिलासा देण्यासाठी चीनमध्ये जखमी तसेच ठार जवानांची आकडेवारी भारतापेक्षा जास्त असल्याचे सांगत आहेत. तर असा त्यांनी उघड आरोपसुद्धा केला आहे. यामध्येच आपले केंद्रीय मंत्री VK सिंग म्हणजे जे आपले माजी लष्कर प्रमुख होते तर त्यांच्यावरतीच डायरेक्टली ग्लोबल टाइम्सचा इशारा होता. कारण VK सिंग असं म्हटले होते की चीनचे 40पेक्षा जास्त जवान हे मारले गेले असतील, ठार केले असतील. तर असं त्यांनी सांगितलं होतं आणि म्हणून त्यांना काउंटर करण्यासाठी, विरोध करण्यासाठी किंवा आरोप करण्यासाठी म्हणून ग्लोबल टाइम्सनी त्या पद्धतीचं आर्टिकल लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता ते आर्टिकल वगैरे आपल्याला एक्झाममध्ये नाहीत विचारणार. एक्झाममध्ये ज्या इन्फॉर्मेशनवरती क्वेश्चन बनू शकतो तर असाच एक क्वेश्चन तुम्हाला मी पुढे एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि तो नक्कीच खूप हेल्पफुल सुद्धा ठरेल. ग्लोबल टाइम्सचे काही आपण आर्टिकल बघूयात की त्यांनी कशा पद्धतीने त्यांचं म्हणणं व्यक्त केलेलं असतं. इथं आहे की डिएस्केलेटिंग टेन्शन्स ऑन इंडिया चायना बॉर्डर पॅरामाउंट. आणि इथं जर तुम्ही इमेजकडे थोडं ऑब्झर्व केलं ना तर यांनी इकडं पांडा दाखवला आहे, तो चीनचं प्रतीक आहे, चीनच्या गव्हर्नमेंटचं. आणि इथं हत्ती दाखवला आहे जे की इंडियन गव्हर्नमेंटचं प्रतीक आहे. आणि जर तुम्ही मधली बॉर्डर ऑब्झर्व केली ना तर बॉर्डरवरती दाखवला आहे तो म्हणजे भारताचा हक्क आणि ते बॉर्डरपासून थोडेसे लांब आहेत असं या इमेजमध्ये दाखवलं आहे. म्हणजे हे इंडिकेशन असतात की चायनीज कसे बॉर्डरपासून थोडे लांबच आहेत किंवा आम्ही एकदम ॲग्रेशन करत नाही. त्या उलट भारताचं बघितलं तर ते अशा प्रकारे बॉर्डरवरती सुद्धा आहेत. कारण बॉर्डरचे पण काही रूल्स असतात की तुम्ही बॉर्डरपासून इतक्या किलोमीटर अंतरावरती असायला पाहिजे. तर ते रूल इंडिया पाळत नाही असं यांना या इमेजच्या माध्यमातून दाखवायचं आहे. खरं तर ते एक छोटे अजेंडा असतात आणि ते जगापुढं मांडण्याचं त्यांचं एक वे आहे. ओके, त्यानंतर ग्लोबल टाइम्सचा असे बरेचसे आर्टिकल तुम्हाला दिसतील जसं की इथं आहे कन्फ्रंटेशन विथ चायना सुसाईड फॉर इंडियन इकॉनॉमी.
म्हणजे भारतीय इकॉनॉमी ही आणखीन डबघाईला जाईल असं त्यांना सरळ सरळ म्हणायचं आहे जर आपण चायनाविरुद्ध काही ॲक्शन घेतल्या तर. त्यानंतर असं पण एक आर्टिकल आहे की इंडिया नोज, म्हणजे भारताला असं माहिती आहे की इट कांट हॅव अ वॉर विथ चायना, म्हणजे आपण चीनसोबत वॉर करू शकत नाही. आणि इथं त्यांनी अगदी बोल्ड आणि क्लिअर लिहिलं आहे की न्यू दिल्ली वुड बी मोर ह्युमिलेटेड दॅन 1962 इफ इट लॉन्चेस अ न्यू कॉन्फ्लिक्ट. म्हणजे जर नवीन काही कॉन्फ्लिक्ट आपण तयार केला तर त्या 1962च्या सिच्युएशनपेक्षा आणखीन जास्त अपमान हा नवी दिल्लीचा होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. नवी दिल्ली म्हणजे ते जसं आपण बोलताना बीजिंग म्हणतो चायनाला संबोधताना, तसं इंडियाला संबोधताना त्यांनी नवी दिल्ली वापरलं आहे. ठीक आहे. तर हे तर झालं सगळं एक रिसंट काय चर्चेमध्ये आहे त्याबद्दलची माहिती. ते तर तुम्हाला देणं गरजेचं होतं. पण आपल्या मुख्य अगदी कोर टॉपिककडे जर आपण आलो तर तो आपल्या भारतीय शेजाऱ्यांशी संबंधित आहे, तो की जॉग्रफीमधला एक महत्त्वाचा टॉपिक बनतो. अयोग्य विधानं ओळखा असा इथं क्वेश्चन दिला आहे. अविधान दिलं आहे की भारताची एकूण 7 देशांसोबत सीमा लागून आहे, त्यापैकी सर्वाधिक सीमा चीनसोबत तर सर्वात कमी अफगाणिस्तानसोबत आहे. ब, सीमा लागून असलेल्या राज्यांच्या संख्येनुसार सर्वाधिक म्हणजे 5 राज्यांच्या सीमा म्यानमार देशाला लागून आहे. आणि क, शेजारील देशांशी भारताची एकूण 15,106 किलोमीटर सीमा लागून आहे. तर यापैकी आपल्याला अयोग्य विधानं ओळखायची आहेत. अविधान जर विचार केला तर थोडं थोडं बरोबर दिलेलं आहे, कारण भारताला एकूण 7 देशांसोबत आपण त्या इतर 7 देशांसोबत आपली बॉर्डर शेअर करतो. त्याच्यामध्ये मग बांगलादेश आहे, चायना आहे, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान. हा जो मी नकळत सिक्वेन्स जो तुम्हाला सांगितला आहे तर तो अगदी त्यांच्या बॉर्डर शेअर करणाऱ्या किलोमीटरच्या लांबीनुसारच आहे. सगळ्यात जास्त बॉर्डर ही जसं पहिल्यांदा सांगितलं की बांगलादेशसोबत शेअर होते, बांगलादेश, त्यानंतर अगेन चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान. तर हाच तो सिक्वेन्स आहे 7 देशांचा, ज्यामध्ये पहिल्या स्थानावरती आहे बांगलादेश. आणि बांगलादेशसोबत आपण 4,096 किलोमीटरची बॉर्डर शेअर करतो. आणि बांगलादेशसोबतच ना आपल्या एकूण 5 राज्यांच्या सीमा लागून आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त सीमा हे आपण राज्यांच्या संख्येनुसार जर बघितलं तर बांगलादेशला लागून आहेत एकूण 5 राज्यांच्या. म्यानमारला इथं जे दिलं आहे ना तर ते 4 राज्यांच्या सीमा लागून आहेत. तर इथं 5 सांगितले ब विधानामध्ये, त्यामुळं ब विधान अयोग्य आहे, चुकीचं आहे. अ सुद्धा अयोग्य आहे, ब सुद्धा अयोग्य आहे. क विधान बघा, शेजारील देशांशी भारताची एकूण 15,106 किलोमीटरची लांबी, खरं तर भूसीमा असं म्हणायला पाहिजे होतं, पण ठीक आहे आपण याला भूसीमाच कन्सिडर करूयात, क्वेश्चन काही चुकीचा नाही आहे. तर क विधान योग्य आहे, 15,106 किलोमीटरची भूसीमा आहे. ओके. तर आपल्याला इथं अयोग्य विधानं निवडायची होती. पर्याय क्रमांक 1 फक्त अ व ब हे या क्वेश्चनचं आन्सर राहील. आणखीन थोडंसं आपण शेजाऱ्यांबद्दल जाणून घेऊ, जसं की इतर देशांसोबतच्या बॉर्डर शेअर होण्याची लांबी किती आहे. जसं की बांगलादेशसोबत 4,096 किलोमीटर, चीनसोबत 3,488 किलोमीटर. मग याच्यामध्ये 4 राज्यांचा समावेश होतो, एक युनियन टेरिटरीसुद्धा आहे. याआधी 5 राज्यांचा समावेश होत होता, मात्र आता लद्दाख आणि जम्मू तर असे 2 केंद्रशासित प्रदेश बनल्यामुळं एक केंद्रशासित प्रदेश आणि 4 वेगवेगळ्या राज्यांच्या सीमा ह्या चायनाला लागून आहेत. मग त्यात 4 राज्य कोणती, तर हिमाचल प्रदेश येईल, त्यानंतर उत्तराखंड येईल, त्यानंतर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश, आणि एक युनियन टेरिटरी ती म्हणजे लद्दाख. ओके. आणि हा जो सगळा विवाद सुरू आहे की जिथं चीननी थोडा ॲग्रेशन पहिल्यांदा दाखवलं आहे, तर तो विवाद हा सगळा लद्दाखमध्ये सुरू आहे. लद्दाखमध्ये सुद्धा जे गलवान व्हॅली आहे ना तर तिथं हे प्रकरण चालू आहे. आता गलवान व्हॅली आणि त्याचं जॉग्रफिकल आणि हिस्टॉरिकल त्याचं इम्पॉर्टन्स हे तुम्हाला येणाऱ्या लेक्चरच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे. ते लेक्चर लीना मॅमनी खूप छान पद्धतीमध्ये डिझाईन केलं आहे, तर पुढचं येणारं लेक्चरसुद्धा तुम्ही नक्की बघा. ओके. पाकिस्तानसोबत आपण 3,323 किलोमीटरची बॉर्डर शेअर करतो. याच्यामध्ये 3 राज्य आणि 2 युनियन टेरिटरीजचा समावेश होतो. 3 राज्य कोणती कोणती, तर पहिल्यांदा खाली आहे गुजरात, त्याच्यानंतर वरती राजस्थान, त्यानंतर पंजाब. तर या 3 राज्यांच्या बॉर्डर ह्या आपण पाकिस्तानशी शेअर करतो. आणि 2 युनियन टेरिटरी ते म्हणजे एक आहे जम्मू काश्मीर आणि दुसरा आहे लद्दाख. त्यानंतर नेपाळसोबत सुद्धा 1,751 किलोमीटरची बॉर्डर शेअर होतीये. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नेपाळसोबत सुद्धा आपण 5 राज्यांच्या सीमा शेअर करतोय. तर 2 असे देश आहेत की ज्यांच्यासोबत आपल्या 5 राज्यांच्या सीमा लागून आहेत, एक म्हणजे बांगलादेश आणि दुसरा म्हणजे नेपाळ. ठीक आहे. भूतानसोबत आपण ऑलमोस्ट 700 किलोमीटर म्हणजे एक्झॅक्ट 699 किलोमीटरची बॉर्डर शेअर करतो. आणि त्यानंतर शेवटचा जो देश आहे ज्याच्यासोबत आपण सगळ्यात कमी बॉर्डर शेअर करतो तर तो आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानसोबत आपण फक्त आणि फक्त 106 किलोमीटरची बॉर्डर शेअर करतोय. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन ॲटलिस्ट आपल्या शेजाऱ्यांबद्दलची माहिती असावी. हे भूसीमेसंदर्भात होतं सगळं काही. या व्यतिरिक्त आपण जर आपल्या देशाला लाभलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमांचा जर विचार केला
तर त्याची लांबी एकूण 7,516 किलोमीटर एवढी आहे. आणि या एवढ्या किलोमीटरच्या आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा ज्या आहेत यामध्ये आपला भूपृष्ठाचा जो मुख्य भाग आहे म्हणजे आपलं जे पेनिन्सुलर आहे ते सुद्धा कन्सिडर होतं. त्याचबरोबर जे आपले बेट आहेत अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप, तर या बेटांचा सुद्धा जो त्यांना लाभलेला किनारी प्रदेश आहे तर तो सुद्धा कन्सिडर केला जातो. ठीक आहे. तर आजच्या या टॉपिकच्या माध्यमातून हाच एक महत्त्वाचा भारत शेजारी हा टॉपिक तुमच्यासोबत शेअर करायचा होता. आय होप तुम्हाला भरपूर सारं नॉलेज या लेक्चरच्या माध्यमातून मिळत असणार आहे. अशाच येणाऱ्या आपल्या इंटरेस्टिंग लेक्चरच्या माध्यमातून आपण भेटत राहू. या व्यतिरिक्त तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अगदी प्रायोरिटीवरती वाचायच्या असतील, स्वतः नोट्स डाउनलोड करून त्या माध्यमातून वाचन करायचं असेल तर विजन स्टडीचं ॲप हे नक्की डाउनलोड करा. यामध्ये भरपूर सारं अभ्यास साहित्य अगदी मोफत अवेलेबल आहे. तिथं प्रत्येक सॅटर्डे, प्रत्येक वेनेसडेला विनिंग वेनेसडे असतो, स्टनिंग सॅटर्डे असतो, म्हणजे 3 वेगवेगळ्या विषयांच्या तिथं टेस्ट होत आहेत आणि हे सगळं अगदी मोफत आहे. या व्यतिरिक्त आमचे काही पेड कोर्ससुद्धा आहेत आणि जर तुम्हाला 3-1 हजारांपर्यंत ॲडमिशन फी अफोर्ड होत असेल तर आमच्या राज्यसेवा कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. संयुक्त गट ब कोर्सची फी 2,500 रुपये आहे. तर भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.